तुम्ही सामान्य घरात राहताय, पै पै जमून घर खर्च भागवताय आणि अचानक तुमच्या खात्यात हजारो नाही, लाखो नाही, कोटीही नाही तर अरबो रुपये जमा झाल्याचं तुम्हाला कळतं. मग तुम्ही काय कराल? मी हे विचारतेय कारण एका सामान्य माणसासोबत असंच काहीसं घडलंय. हा माणूस राहतो ग्रेटर नोएडामध्ये. त्याचं झालं असं की ग्रेटर नोएडाच्या उंची दनकौर परिसरात दीपक कुमार राहतात. त्यांची आई गायत्री देवी यांचा 2 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. आईच्या निधनानंतर त्यांचा मुलगा दीपक त्यांच्या नावाचं UPI खातं वापरत होता. या मृत महिलेचं UPI अकाउंट कोटक महिंद्रा बँकेतल्या त्यांच्या खात्याशी जोडलं होतं. दीपकनं सांगितलं की सोमवारी संध्याकाळी त्याला खात्यातून UPI द्वारे पेमेंट करायचं होतं, पण हा व्यवहार होत नव्हता. त्यावेळी दीपकच्या मोबाईलवर एक मेसेज आला, ज्यामध्ये त्यांना कळवण्यात आलं की खात्यात मोठी रक्कम जमा झालीय. तेव्हा दीपकनं अकाउंटचा बॅलन्स तपासला. जी रक्कम त्यांच्या बँकेत जमा झाली ती रक्कम पाहून दीपक कुमार हैराण झाले, कारण ही रक्कम होती तब्बल अरबो रुपये. दीपक यांनी ताबडतोब बँकेत जाऊन त्याबद्दल चौकशी केली. तेव्हा बँक कर्मचाऱ्यांनी खातं गोठवण्यात आल्याचं सांगितलं आणि अधिक माहिती द्यायला नकार दिला. या बँकेत झालेला हा व्यवहार असामान्य व्यवहार असल्यानं बँक व्यवस्थापनानं हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपवलं, जे आता याची चौकशी करतायत. हा सगळा प्रकार ग्रेटर नोएडाच्या दनकौर पोलीस स्टेशन परिसरातल्या उंची दनकौर परिसरात घडलाय. ही बातमी आता वाऱ्यासारखी पसरली आहे. लोक यावर आश्चर्य व्यक्त करतायत, पण पोलीस किंवा बँक अधिकाऱ्यांनी एवढी मोठी रक्कम कशी आली याबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती दिलेली नाहीये. पाहूया यात आणखी काय घडतंय. पण तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.